मागील 5 वर्ष तुम्ही माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवला याबद्दल मी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनीचे मनापासून आभार व्यक्त करतो. यापुढेही आपल्या सहकार्यानेच विकास कामे करत राहीन असे उद्गार विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले. त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला व शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त केले. पुढील 5 वर्षात विकास कामे करण्यासाठी आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. 5 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय विचारपूर्वक काम करण्याचा प्रयत्न केला. त्याला बऱ्यापैकी यश मिळालं. या बाबतीत निश्चित समाधान आहे असेही ते यावेळी म्हणाले. यावेळेस राहुल पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सचिन पाटील, आनंद कंदले, नरेश अमृतराव, शांताराम पेंदे, इंद्रजित साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या 5 वर्षात जो भरीव निधी आपल्या महायुती सरकारने उपलब्ध करून दिला, अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी दिली, निधी दिला आणि प्रकल्प आता सुरू देखील झालेले आहेत, काम त्याचं सुरू झालेलं आहे. त्याबद्दल महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या अनुषंगाने पाण्याचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. डॉक्टर साहेबांनी केलेलं प्रचंड काम आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यांनी केलेल्या कामामुळे पाऊस पडला की पाणी उपलब्ध होतं. एवढी मोठी साखर कारखानदारी जी आपल्या जिल्ह्यात आहे त्याच्या मागचं एकमेव कारण हेच आहे की डॉक्टर साहेबांनी आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला की पाणी अडवण्याची सोय केली. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे देखील मला सांगायचंय की पाऊस काळ जेव्हा चांगला नसतो, दुष्काळी परिस्थिती असते, त्याचाही डॉक्टर साहेबांनी विचार केला होता. 2001 मध्ये तत्कालीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी आवर्जून हा विषय अतिशय आक्रमकपणे मांडला होता आणि मंजुरी मिळवून घेतली होती. आता 23 वर्षानंतर गतवर्षी 2023 मध्ये आपल्या महायुती सरकारने 11,700 कोटी रुपये मंजुरी दिली या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याला आणि ते काम जे आहे ते आता युद्ध पातळीवर सुरू आहे. आपल्याला कल्पना आहे की रामदऱ्यात पाणी डिसेंबर पर्यंत येणार आहे. पुढे ते डिस्ट्रीब्यूट करत तुळजापूर तालुका, लोहारा आणि उमरगा असं पाणी आपण ते देणार आहोत. दुसऱ्या मार्गाने भूमपरांडा, वाशी, त्याच्यानंतर कळंब आणि धाराशिवला देखील हे पाणी पोचवलं जाणार आहे. आपल्याला कल्पना आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प मी म्हटल्याप्रमाणे सुरू झालाय. त्याचा एक निर्णायक महत्वाचा टप्पा आता संपतोय, पण पुढचं काम बाकी आहे. तामळवाडीला आपण 370 एकरवरती नवीन MIDC घोषित केली आहे. त्याचं भूसंपादन आता सुरू झालंय आणि आपण ज्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये साधारण 150 सोलापूर मधले उद्योजक, छोटे आणि मध्यम उद्योजक जे आहेत ते तिथे गुंतवणूक करायला तयार आहेत आणि 70 ते 90 प्रत्येक युनिटमध्ये कामगार जे आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला ते तयार आहेत. म्हणजे एकट्या तामळवाडीमध्ये जे काम आता सुरू झालंय त्याच्या माध्यमातून 12,000 रोजगार निर्मितीचा आपलं उद्दिष्ट आहे. मी सांगितल्याप्रमाणे तिथे भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू झाली. कौडगावला आपण आपल्या देशातलं पहिलं स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल पार्क करतोय आणि हे MIDC करणार आहे. उदय सामंत साहेबांनी आपल्या उद्योग मंत्र्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देत असताना विधानसभेत याची घोषणा केली. ही टेक्निकल टेक्सटाईल पार्क जी आहे ती देशातली पहिली स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल पार्क होणार आहे. तिथे देखील मोठी गुंतवणूक आणून आपल्याला रोजगार निर्मितीला स्कोप आहे. 24 कोटीच्या कामाची निविदा कौडगावच्या MIDC मध्ये आता निघालेली आहे. पुढच्या काही दिवसामध्ये ती अंतिम होईल आणि आचारसंहितेनंतर प्रत्यक्षात काम सुरू होईल. ती शोधण्याची प्रक्रिया केली आहे. कोर्टी ग्रामपंचायतीने नाहरकत दिले, त्याचं मोजणीचं काम देखील पुढच्या काही दिवसामध्ये सुरू होईल. नळदुर्गला आपण एक खासगी MIDC करतोय. त्या खासगी MIDCच्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना नळदुर्ग शहराच्या जवळ आपण संधी उपलब्ध करून देणार आहोत उद्योग सुरू करण्याची. तर हे सर्व विषय जे आहेत ते उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरती भर देणारे आहेत
प्रत्येक विषयामध्ये निर्णायक पावलं उचलली गेली आहेत, आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला प्रत्यक्षात उद्योग आणून रोजगार निर्मिती करण्यामध्ये विशेष अडचण राहणार नाही. तामणवाडीची खासियत ही आहे की पश्चिम महाराष्ट्रातला उद्योजक जेव्हा धाराशिवमध्ये मराठवाड्यात गुंतवणूक करतो तेव्हा त्याला प्रचंड प्रमाणामध्ये सवलती मिळतात. त्यामुळे ते 150 उद्योजक जे आहेत ते आपल्या भागामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. तिसरा मुद्दा आपल्यासमोर मांडण्यासारखा ज्याच्या बाबतीमध्ये आपल्याला चांगलं यश मिळालंय ते म्हणजे आई तुळजाभवानीचं मंदिर. या मंदिराच्या बाबतीत ठाकरे सरकार असताना आपण वारंवार विनंती केली होती की काही निधी द्या. निधी त्यांनी 1 रुपया दिला नाही. मग त्यानंतर मी वेगळा प्रयत्न केला की तुम्ही फक्त प्रस्ताव मान्य करून केंद्राकडे पाठवा, केंद्राकडनं आम्ही निधी उपलब्ध करून घेतो. मी तत्कालीन जे पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे होते त्यांना वारंवार विनंती केली, मुख्यमंत्र्यांनाही केली, उद्धवजींना, परंतु शेवटपर्यंत त्यांनी आपला प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाच नाही आणि स्वतःही सरकारकडून 1ही रुपया दिला नाही. पण आपलं सरकार आल्यानंतर साधारण 1300 कोटीच्या प्रकल्पाला त्यांनी तत्वतः मान्यता दिली आणि आपल्याला माहिती आहे की आता 60 कोटीची कामं आपण सुरू केली आहेत. पैशाची तरतूद झालेली आहे. मंदिरच्या निधीमधनं आपण मंदिराचा जीर्णोद्धार, महाद्वार, लिफ्ट आणि कमान वगैरे हे कामं आता हाती घेतली आहेत. आणि आपल्याला हे माहिती आहे की साधारण 2000 कोटीचा जो आपला आराखडा आहे तो आता HPC कडे मान्यतेसाठी गेलेला आहे. मंत्रिमंडळाची आधीच तत्वतः मान्यता असल्यामुळे आपल्या आचारसंहितेच्या नंतर तो विषय मार्गी लागेल. तिथे आपण रोजगार निर्मितीवरती तुळजापूरमध्ये भर दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त रेल्वेचा मुद्दा आपल्याला माहिती आहे की 2019 मध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं. असं ठरलं होतं की केंद्र 50% निधी देणार आणि राज्य सरकार 50%. ठाकरे सरकारने 1ही रुपया दिला नाही. आपण वारंवार मागणी केली. विधानसभेत मी हक्कभंग तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब साहेबांच्या विरोधात मांडला, तरी देखील त्यांनी रुपया दिला नाही. 2.5 वर्ष प्रकल्पाचं पूर्ण काम थांबलं होतं. पण आपलं सरकार, महायुती सरकार आल्यानंतर तातडीने 450 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले, प्रत्यक्षात निधी उपलब्ध केला आणि आता आपल्याला माहिती आहे की 1 टप्प्याचं काम सुरू देखील झालेलं आहे. असे अनेक विषय आहेत ज्याच्या बाबतीमध्ये आपण मोठे प्रकल्प हाती घेऊन त्यांना मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली. एक प्रकल्प जो अशक्यप्राय वाटत होता तो म्हणजे 112 कोटी रुपयाच्या दुरुस्तीचा प्रकल्प. तो विषय आहे हा माखणी धरणाचा. लोअर तेरणा माखणी धरणातनं पाणी उचलून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी रुईभरपर्यंत आणलं होतं. आपल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातल्या जवळजवळ 20 गावांचा हा महत्वाचा प्रश्न आहे. तर या बाबतीत देखील 112 कोटीच्या दुरुस्तीच्या प्रकल्पाला देखील आपण मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून घेतलेली आहे. तो विषय देखील आता महत्वाचा विषय, अनेक वर्ष बंद पडलेली योजना आता लवकरच टेंडरिंग होऊन तो विषय देखील आता पुढे मार्गी लागतोय. कुरनूर धरणाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की साधारण 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून पूर्ण कॅनल सिस्टम जी आहे ती आपण व्यवस्थित करून घेतोय, दुरुस्त करून घेतोय. असे अनेक विषय जे आहेत ते आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. यशस्वी प्रयत्न झालेला आहे. बसवसृष्टीचे 5 एकर जागा 5 कोटी रुपये, वसंतराव नाईक साहेबांचं स्मारक तिथे आपण जो निर्णय घेतला आणि भूमिपूजन केलं ते साधारण 2.5 कोटी रुपये तिथे उपलब्ध केलेले आहेत. शादीखान्यासाठी नळदुर्गला आपण 2 कोटी उपलब्ध केले. तुळजापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा स्मारकासाठी आपण जागा उपलब्ध करून घेतली, 1 कोटी रुपये उपलब्ध झाले. तुळजापूरमध्येच अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा आणि 50 कोटीचं प्रशिक्षण केंद्र आपण इथे मंजूर करून घेतलंय. सांगण्याचा हेतू हा आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या योजना आपल्या भागामध्ये कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्न केले. त्याला चांगलं यश मिळालंय आणि आता जे काही काम उरलंय ते पूर्ण करून इतर पुढचे टार्गेट्स जे आहेत ते आपल्याला अचीव करायचे. त्या अनुषंगाने आपलं नियोजन तर झालेलंच आहे. पण पुढच्या काळामध्ये
विद्यापीठाचा विषय असेल, आपलं स्वतंत्र विद्यापीठाचा विषय असेल, हॉस्पिटलचे विषय असतील, ते नक्की पुढच्या काळामध्ये आपण घेणार आहोत. तर आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मला आपल्यापर्यंत हे 3 मुद्दे पोहोचवायचे होते. एक तर सन्माननीय मतदार बंधू भगिनींचे आभार मानायचे होते, भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे आभार मानायचे होते. मला परत एकदा विश्वास ठेवून संधी दिल्याबद्दल. मी गेल्या 5 वर्षामध्ये जे कामं करू शकलोय त्या बाबतीमध्ये आपल्याला काही माहिती द्यायची होती आपल्या माध्यमातून सन्माननीय जनतेपर्यंत, मतदार बंधू भगिनींपर्यंत. आणि तिसरा मुद्दा म्हणजे पुढच्या टप्प्यात आपल्याला जे काही करायचंय त्या बाबतीत देखील आम्ही एक जाहीरनामा म्हणा, वचननामा तर करूच, परंतु महत्वाचं म्हणजे आपण अतिशय मोठे महत्वाचे प्रकल्प आता हाती घेतले, त्याला सुरुवात देखील झालेली आहे आणि पुढच्या काळात, नजीकच्या काळात ते पूर्ण करण्याचं आमचं उद्दिष्ट राहणार आहे. आपले ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.